नमस्कार, मी ऋतुजा शिंदे। आता घेऊया कृषी संबंधीच्या बातम्यांचा आढावा। मात्र त्याआधी एक नजर आजच्या टॉप हेडलाईन्सवर। खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या, शेतकऱ्यांना न्याय देण्याची केली मागणी। राज्यात पीक विमाचा वाद वाढला, शेतकरी संघटनेने कृषी अधिकाऱ्यांचेच बांधले हात। कालपासून पुण्यात भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाला सुरुवात, शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग। वटवाघळांपासून द्राक्ष पिकांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्याचा देशी जुगाड, राज्यभरात होतीये चर्चा। कर्नाटकमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ऊसामागे FRP शिवाय मिळणार अतिरिक्त 50 रुपये। हा देशातील पहिलाच प्रयोग असल्याची मंत्री शंकर पाटील मुनेनकुप्पा यांची माहिती। लंपी आजाराच्या संसर्गामुळे गेल्या 3 महिन्यांपासून पशुधनाचा बाजार बंद, लाखो रुपयांची उलाढाल ठप्प। कापूस उत्पादकांसाठी आता स्मार्ट कॉटन प्रकल्प राबवला जाणार, शेतकऱ्यांना होणार फायदा। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांचं कोणतेही नुकसान होणार नाही, शेतकऱ्यांचा सन्मान करण्यास सरकार कुठेही कमी पडणार नाही, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचं विधान। दूध दर वाढीनंतर शेतकऱ्यांचे हाल कायम, शेतकऱ्यांना शेती करून जनावरं सांभाळणं झालं कठीण। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी प्रति बॅरल $2 वाढ झाली। 50वी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक नुकतीच पार पडली। परिषदेचे उद्घाटन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले। राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर व चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बुरशीजन्य रोगाने ग्रासलेल्या तूर पिकाची पाहणी केली। रायपूर येथे MSP गॅरंटी किसान मोर्चाच्या वतीने छत्तीसगड राज्यातील शेतकरी नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांची एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिल्लीत माजी केंद्रीय कृषी मंत्री व खासदार शरद पवार यांची भेट घेतली। राज्यात पुढील काही तासात पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। आता बातम्या सविस्तरमध्ये। यंदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आहे। कवडीमोल दराने राज्यातील शेतकरी हतबल झाले आहेत। शिरूरमधील दशरथ लक्ष्मण केदारी या कांदा उत्पादक शेतकऱ्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आत्महत्या केली होती। कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी दशरथ हे आर्थिक संकटात सापडले होते। अखेर या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली होती। आता या गंभीर गोष्टीची दखल घेत खासदार अमोल कोल्हे यांनी याबाबत संसदेत आवाज उठवला आहे व कांद्याचा प्रश्न मार्गी लावत त्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे। पाहूयात। सर, माननीय मंत्री महोदय ने अपने जवाब में विस्तार से एग्रीकल्चर एक्सपोर्ट और एग्री कमोडिटीज के एक्सपोर्ट की बात कही है, लेकिन मैं एक बहुत ही दुखद घटना की तरफ सदन का ध्यान आकर्षित करना चाहूंगा कि मेरे चुनाव क्षेत्र में जुन्नर तहसील से दशरथ लक्ष्मण केदारी इस किसान ने माननीय प्रधानमंत्री जी को उनके जन्मदिन की बधाई देते हुए आत्महत्या कर ली और उसका कारण था प्याज के दरों में गिरावट। सर, प्याज MSP में हम इंक्लूड नहीं करते, लेकिन जब भी इन्फ्लेशन की बात होती है तो पहली गाज प्याज के दरों पे गिरती है। आज प्याज का उत्पादन खर्चा, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 1200 रुपए प्रति क्विंटल है, लेकिन पिछले 6 महीनों में अगर देखा जाए तो सर प्याज की जो कीमतें मिल रही है, किसान को जो मूल्य मिल रहा है वो सिर्फ 900 से 1000 रुपए प्रति क्विंटल ही मिल रहा है। जब हम किसान की आय दुगनी करने की बात कर रहे हैं तो जहां प्याज की लागत का खर्चा 1200 रुपए से 1300 रुपए प्रति क्विंटल है, वहां इतना कम मूल्य है। तो मेरी मंत्री जी से मांग है कि प्याज को MSP के दायरे में क्या हम ला सकते हैं, और अगर इसमें कोई दुविधा हो तो प्याज के जो टोटल प्रोडक्शन एरिया है, जो मेरा चुनाव क्षेत्र शिरूर लोकसभा और नासिक डिस्ट्रिक्ट है, उसमें सैटेलाइट सर्वे के तहत निर्यात धोरणों को उचित तरह से उसका उल्लंघन करके प्याज उत्पादक किसानों को राहत दी जाए और उनके उत्पादन खर्चे से उनको 1.5 गुना किस प्रकार से दर निश्चित हो, इसके बारे में क्या मंत्री जी विचार कर सकते हैं। सध्या राज्यात पीक विमावरून बराच वाद निर्माण झालेला आहे। राज्यातील अनेक भागात अनेकांना पीक विमा मिळाला नाही, तर काहींना तुटपुंजा निधी मिळाल्याने शेतकरी आता चांगलेच आक्रमक झाले आहेत। अमरावतीत देखील पीक विम्यासाठी शेतकरी आणि स्वाभिमानी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र या संघटनेनं कोणतंही आंदोलन केलं नाही किंवा कार्यालयाची तोडफोड केली नाही। या भागातील स्वाभिमानी संघटनेनं कृषी कार्यालयात जाऊन थेट अधिकाऱ्यांचेच हात बांधले आहेत।
यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. सध्या राज्यात दिवसेंदिवस पीक विमाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, कारण नुकसान अमाप होऊनही खात्यात रक्कम मात्र अत्यल्प मिळत असल्याने शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. आता यावर राज्य सरकार काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कालपासून पुण्यात भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. 14 ते 18 डिसेंबरच्या कालावधीत हे प्रदर्शन भरणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र हे भोसरीजवळ मोशी येथे भरले असून यात शेतकऱ्यांचा मेळा बघायला मिळणार आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले असल्याने शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. या प्रदर्शनात 500हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नवउद्योजक, शेतीतील नवी तंत्रज्ञान आणि उत्पादन सादर करण्यात आली आहेत. हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचं अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पाहूयात. किसान कृषी प्रदर्शन दरवर्षीच्या एक्सपिरियन्स प्रमाणे यावर्षी अधिक चांगलं झालं आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षात प्रत्येकाने एक वेळा तरी यायला पाहिजे. एक वेळा आल्यानंतर वर्षभरात त्याला म्हणजे काय करायचं आपल्या शेतीमध्ये त्याचा अनुभव भेटेल. त्यानंतर प्रत्येक वर्षाला त्याला यावं असं वाटेल, असं एक कृषी प्रदर्शन आहे. त्या कृषी प्रदर्शनावर प्रत्येक शेतकऱ्यांना एक वेळा भेट द्यायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या मागे लागलेली संकटांची मालिका काही संपायचं नाव घेत नाही. कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी पाऊस याने शेतकरी हतबल झाला आहे. तरीही आपलं पीक वाचवण्यासाठी बळीराजा धडपड करत असतो. आता सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने वटवाघळांपासून द्राक्ष पिकांचं संरक्षण करण्यासाठी देशी जुगाड केला आहे. सध्या या देशी जुगाडाची राज्यभरात चर्चा होतीये. सांगली जिल्ह्याला द्राक्ष पंढरी म्हणून ओळखलं जातं, कारण या जिल्ह्यात हजारो एकर शेती द्राक्ष लागवडीखाली आहे. मात्र आता या भागात वटवाघळांच्या हल्ल्यांचं प्रमाण वाढतच चाललं आहे. यातून शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान होत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी देशी जुगाड करत चक्क मासे पकडण्यासाठी कोळी लोक जी जाळी वापरतात ती जाळी द्राक्ष बागांवर अंथरली आहे. त्यामुळे वटवाघळांच्या होणाऱ्या हल्ल्यांना चांगलीच मात दिली आहे. हा जुगाड अंमलात आणून शेतकऱ्यांनी वटवाघळांच्या हल्ल्यापासून बागांचं संरक्षण केलं आहे. त्यामुळे माशांच्या जाळीचा वापर शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असून यातून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान वाचत आहे. कर्नाटकमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कर्नाटकमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता इथेनॉल विक्रीचाही लाभ मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हा देशातील पहिलाच प्रयोग असणार आहे. प्रति टन ऊसामागे FRP शिवाय शेतकऱ्यांना अतिरिक्त 50 रुपये देण्यात येणार असल्याची माहिती कर्नाटकचे मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये ऊसाला चांगला दर मिळावा यासाठी विविध शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. त्यात आता हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, कारण कर्नाटकमध्ये FRP शिवाय इथेनॉल विक्रीतून येणाऱ्या रकमेचा थेट लाभ हा शेतकऱ्यांना मिळणार आहे. या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना प्रतिटन 3100 रुपये मिळू शकतात, असंही मंत्री शंकर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच या निर्णयाचा महाराष्ट्रातही परिणाम होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र हे सुद्धा ऊसाचं विक्रमी उत्पादन करणारं महत्त्वाचं राज्य आहे. महाराष्ट्रात देखील गेल्या 8 वर्षात साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीत मोठी वाढ केली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारच्या निर्णयानंतर याचे महाराष्ट्रात काय परिणाम होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लंपी आजाराच्या संसर्गामुळे गेल्या 3 महिन्यांपासून पशुधनाचा बाजार बंद आहे. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. अजून किती दिवस बाजार बंद राहणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलाय. मध्यंतरी लंपी आजाराचा संसर्ग वाढल्याने हिंगोली जिल्हा प्रशासनाने आदेश काढून पशुधनाचा बाजार बंद करण्याची सूचना केली. त्यामुळे 3 महिन्यांपासून वसमत येथील आठवडी बाजार बंदच आहे. येथील पशुधनाच्या बाजारात परभणी, नांदेड, हिंगोली या ठिकाणचे छोटे मोठे व्यापारी आवर्जून येतात. शिवाय अनेक गावखेड्यातील पशुधन येथे खरेदी विक्रीसाठी आणले जातात. मात्र लंपी संसर्गामुळे गेल्या सप्टेंबर महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार पशुधनाचा आठवडी बाजार बंद करण्यात आला आहे. त्यामुळे बाजाराशी संबंधित सर्व घटकांवर याचा परिणाम होत आहे. आता कापूस उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कापूस उत्पादकांसाठी आता स्मार्ट कॉटन प्रकल्प राबवला जाणार आहे. या प्रकल्पामध्ये एक गाव एक वाण याप्रमाणे एका गावातील शेतकऱ्यांनी एकाच वाणाची लागवड करण्यात येणार आहे. जेणेकरून या प्रयोगातून एकाच दर्जाचा निर्यातक्षम कापूस उत्पादित होईल व शेतकऱ्यांना आर्थिक फायदा देखील होईल. त्यामुळे या दृष्टिकोनातून राज्यातील प्रमुख 12 कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख 12 कापूस उत्पादक जिल्ह्यातील 35 तालुक्यात हा प्रकल्प राबवला जाणार आहे. सध्या हा प्रकल्प वर्धा जिल्ह्यात राबवला जात असून या जिल्ह्यातील कारंजा, आष्टी आणि देवळी या तालुक्यातील तब्बल 45 गावांमध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. हा प्रकल्प कॉटन फेडरेशन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जात आहे.
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांचं कोणतेही नुकसान होणार नाही, शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही. कृषी मंत्री पदाचा कार्यकाळ 2 वर्ष आहे, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या या थांबल्याच पाहिजेत. यासाठी आम्ही काम करणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी व्यापारी तत्त्वे शिकवणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलंय. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त संशोधन परिषद आणि कृषी प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉक्टर संजय सावंत यांच्यासह अन्य विद्यापीठांचे कुलगुरू देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की मीही सामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबातील आहे. आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यात शेतकऱ्यांचा सन्मान करणारं हे पहिलंच सरकार असून या सरकारने शेतकऱ्यांचा उत्तम सन्मान केला असल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे. विशेष म्हणजे राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांनी संयुक्त संशोधन परिषदेत शिफारस केलेली संशोधने, नवीन शोधून काढलेल्या जाती व नवीन वाण यावर अंतिम शिक्कामोर्तब उद्या होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतुकीच्या खर्चात वाढ झाल्यानं दूध महासंघानं पाकिट बंद दूध विक्रीमध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी वाढवलं. या निर्णयाची अंमलबजावणी देखील 6 डिसेंबर पासून सुरू झाली. पण औरंगाबादच्या दूध उत्पादक आणि शेतकऱ्यांना याचा कोणताही फायदा झाला नसल्याची माहिती आता समोर आली आहे. देशभरामध्ये गेल्या काही दिवसांपासून महागाईचा भडका उडाला आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारं पेट्रोल डिझेलचे दर, यामुळे याचा परिणाम वस्तूंवरही होत आहे. तसंच ट्रान्सपोर्टचा खर्च वाढत असल्यामुळे दूध महासंघानं दरवाढ केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून जनावरांचे खाद्य वाढले आहे. त्यामुळे या महागाईच्या जमान्यामध्ये शेतकऱ्यांना शेती करून जनावरं सांभाळणं कठीण झालंय. जनावरांचा खाद्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून दूध महासंघाने केवळ विक्रीचे दर वाढवले, मात्र दूध खरेदीचे दर आहेत तसेच ठेवले. त्यामुळे शेतकऱ्यांना या दरवाढीचा फायदा झालेला नाही. मात्र दूध खरेदीवर दर वाढवण्याच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी लवकरात लवकर बैठक घेणार असल्याची माहिती दूध महासंघाचे संचालक पी.बी. पाटील यांनी दिली आहे. आता बातमी आहे पेट्रोल डिझेलच्या दराबाबत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी प्रति बॅरल $2 वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. मात्र यानुसार अनेक भागात सध्या तरी या कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम झालेला नाही. दिल्ली, मुंबई, चेन्नई तसेच कोलकात्यात आजही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर, तर मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये तर कोलकात्यात पेट्रोलचे दर 6.3 रुपये इतके आहे. 50वी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे संयुक्त कृषी संशोधन आणि कृषी समिती बैठक नुकतीच पार पडली. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडले. विद्यापीठात झालेले संशोधन कार्य अत्यंत मोलाचं असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसोबत जीवनस्तर उंचावण्यासाठी सुद्धा होत असल्याचं प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केलं. या कृषी प्रदर्शनात 4ही कृषी विद्यापीठातील संशोधन अवजारे तसेच बियाणे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. या प्रदर्शनाच्या प्रत्येक स्टॉलची माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतली. कमी कालावधीत शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले अवजारे व इतर अनेक गोष्टी शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरत असल्याचंही ते यावेळी म्हणाले. अहमदपूर व चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तूर पिकाचं बुरशीजन्य रोगामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे अतोनात नुकसान झालं आहे. आता याची राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी दखल घेतली आहे. या भागातील संपूर्ण तूर पीक हे उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी आता आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याबाबत आमदार बाबासाहेब पाटील यांनी मतदारसंघात विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधला व परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकरी बांधवांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. तसेच त्यांनी पत्राद्वारे जिल्हा कृषी अधिकारी, तहसीलदार व विमा कंपनी यांना तूर पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळण्याबाबत कार्यवाही करावी अशी सूचना केली आहे. रायपूर येथे एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाच्या वतीने छत्तीसगड राज्यातील शेतकरी नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांची एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी देखील सहभाग घेतला होता. या कार्यशाळेच्या माध्यमातून एमएसपी गॅरंटी कायदा किती अनिवार्य आहे या संदर्भात त्यांनी भाष्य केलं. या कार्यशाळेत सरदार BM सिंग, राजाराम त्रिपाठी, विवेक त्रिपाठी यांच्यासह छत्तीसगड राज्यातील 24 विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिल्लीत माजी केंद्रीय कृषी मंत्री व खासदार शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी सोयाबीन कापूस समस्यांवर चर्चा केली आहे. यावेळी शरद पवार यांनी स्वतः सोयाबीन कापूस प्रश्नी वाणिज्य मंत्री पियुष गोयल व कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेऊन हा प्रश्न लावून धरतो असा शब्द दिला. तसेच देशात GM सोयाबीनला परवानगी मिळावी ही मागणीही संसदेत लावून धरणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. तसंच रविकांत तुपकर यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेऊन सोयाबीन कापूस उत्पादकांच्या
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली आहे। यावेळी आयात निर्यात धोरणात बदल करण्याच्या अनुषंगाने कृषी मंत्री या नात्याने शेतकऱ्यांच्या वतीने केंद्रीय वाणिज्य मंत्री यांना पत्र देऊन पाठपुरावा करावा अशी विनंती रविकांत तुपकर यांनी यावेळी केली। आता घेऊया मान्सून अपडेट। राज्यात काल हिंगोली, पालघर, बुलढाण्यासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला। मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। हवामान खात्याने राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता। त्यानुसार अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली, तर पुढील काही तासात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे। मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे। गहू, हरभरा, ज्वारी, तूर यासोबतच फळबागांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। पुण्यातही पावसाने काल हजेरी लावली आहे। पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहर आणि तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्याने रब्बी हंगाम धोक्यात आलाय। पिके, फळे आणि फुले यावर वातावरण बदलाचा परिणाम झाला असून पिकांवर रोगराई वाढल्याने शेतकऱ्यांचे यंदा मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे। आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही तासात राज्यातील काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे। तर या होत्या आजच्या कृषी संबंधीच्या महत्त्वाच्या घडामोडी। तुम्हालाही कृषी संबंधित माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच कृषी चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार।